लोकांची आहे। राज्यभरातून लोक या ठिकाणी येतात। याच्या विकासाला आपण 22 कोटी रुपये मागच्या काळात दिले, त्याचं काम चाललेलंच आहे। आता हा जो रस्ता दोन मंदिरांना जोडणारा आहे हा जरा अरुंद आहे आणि इथे खूप मोठ्या जत्रा येतात, यात्रा होतात, दिवस महत्त्वाचे असतात, त्यामुळे लोकांना ट्रॅफिक जाम होतो, खूप अडचण सहन करायला लागते। म्हणून त्याचा विस्तारीकरणाचा विषय मी या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्यासोबत आम्ही हा प्रयत्न करू की इथे एक रोपवे जर तयार करता आले तर आम्ही गडकरी साहेबांना भेटू आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून रोपवे तयार करण्याचा प्रयत्न करू। या जिल्ह्याचं पालकत्व घेतले त्यामुळे विकासाचा अपेक्षा जी आहे या भागात अधिक वाढलेला आहे। माझ्याकडे महाराष्ट्राचंच पालकत्व आहे, पण मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा उर्वरित महाराष्ट्रातला मागास भाग असेल याच्याकडे विशेष लक्ष द्यायचं ही माझी नेहमीच कार्यपद्धती राहिलेली आहे आणि तोच प्रयत्न यावेळेस मी करतोय। दिल्लीच्या निवडणुका झाल्यात, आज मतदानाची प्रक्रिया प्रपडली, प्रचाराला तिकडे गेला होता। मला असं वाटतं, मला पूर्ण अपेक्षा आहे की तिथे भाजप निवडून येईल। जरांगे पाटील आंदोलन करताय। तर माझ्याकडे महाराष्ट्राचं पालकत्व असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस हे आज आष्टी दौऱ्यावर होते, त्यावेळी बोलताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं पालकत्व माझ्याकडे असल्याचं म्हटलंय।